तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे। हे सगळे प्रश्न मला विचारायचे नाही, त्यांच्या कुटुंबाला माफी मागितली नाही, त्यांनी कुटुंबाची माफी मागितली पाहिजे। मुश्रीफ साहेबांच्या बायकोची माफी मागितली पाहिजे, कारण का त्यांची बायको त्यांची मुलं काय दुःखातून गेलेत हे मी पाहिलेलं आहे। नवाबभाईंच्या फॅमिलीची माफी मागितली पाहिजे, अजित पवारांच्या सगळ्या फॅमिलीची माफी मागितली पाहिजे। त्याच्यानंतर भुजबळ साहेबांच्या सगळ्या अनिल देशमुखांचा प्रवेश नाही ना, मग जेवढे आमचे तेवढे वाईट, त्यांचे सगळे चांगले, त्याच्यामुळे आपण आमचे सगळे बाजूला ठेवूया। पण एवढं तर मान्य करता का की मुश्रीफ साहेबांची फॅमिली, भुजबळ साहेबांची फॅमिली, अजून अजित पवारांची फॅमिली, अजून कोणाची फॅमिली आपण लिस्टच काढून बसूया ना। भुजबळ साहेब, मुश्रीफ साहेब, नवाब मलिक बाईंची काय काय हाल झाले नवाबाईंचे मी पाहिलेले। कोर्टात आणि आर्थर रोड जेलला कोण गेलं? मीच गेले ना। त्यांची कुटुंब काय दुःखातून गेले ते मी जवळून पाहिलेले। कोर्टाच्या केसेस रकाणे त्या सुना लेकी कशा वाचल्यात, काय लढले हे मी पाहिले। त्याच्यामुळे जर भारतीय जनता पक्षाने ज्यांच्यावर आरोप केले त्यांनी स्पष्टपणे सांगावं की ठीक आहे, आम्ही तेव्हा जे आरोप केले हे खोटे होते, मला काय प्रॉब्लेम नाही, आनंद आहे ना। त्यांच्या आघाडी का युती आहे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। कारण सगळ्याच पक्षातून सगळे रिव्हॉल्विंग डोर सारखे फिरताय। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सोलापूरला किती लोक घेतले, परवा बीडलाही एक प्रवेश झाला, मला त्यांचं फर्स्ट नेम आठवत नाही, क्षीरसागर आडनाव आहे मला माहिती आहे, योगेश क्षीरसागरांचा प्रवेश झाला। त्याच्यामुळे त्यांचं काय निर्णय प्रक्रिया त्यांच्या युतीमध्ये ठरली आहे याचं मला खरंच माहिती नाही। पण एक गोष्ट हे मी अकॅडमिक म्हणते, मी कुणावरही टीका करत नाहीये, त्याच्यामुळे बाईट दाखवणार असाल तर पूर्ण दाखवा, माझी अजिबात कुणावर टीका नाहीये। पण एक अकॅडमिक महाराष्ट्रावर प्रेम करणारी आणि अनेक वर्ष संसदेत काम करणारी व्यक्ती म्हणून मी एक खूप विनम्रपणे विनंती करते सगळ्यांना की कॅबिनेट मिस करू नका। याचं कारण असं, कॅबिनेट वेगळी आणि पक्ष अंतर्गत वेगळं, कारण का कॅबिनेटमध्ये मायबाप जनतेचे प्रश्न सोडवले जातात, तिथे राजकारण येऊ नये।